बाभुळगाव पोलिसांची प्रतिबंधित कपासी बियाणे विक्री करणाऱ्या आरोपींवर कार्यवाही। पोलीस निरीक्षक LD तावरे पोलीस स्टेशन बाभुळगाव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दिनांक 8 जून 2025 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टाफ व श्री किशोर अंबरकर बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती बाभुळगाव, श्री प्रवीण जाधव मोहीम अधिकारी यवतमाळ, श्री सुरेश गावंडे मंडळ कृषी अधिकारी व त्यांची टीमचे मदतीने मिळालेल्या माहितीप्रमाणे वाहन क्रमांक MH29 CB 2690 या वाहनाचे चालक नामे प्रवीण वासुदेवराव साखरकर व 29 वर्ष राहणार गवंडी तालुका बाभुळगाव याला ताब्यात घेऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे विचारपूस केली असता त्याने रमेश सुखदेव लांजेवार वय 57 वर्ष राहणार गवंडी व किशोर रामराव वाटमुडे वय 49 वर्ष राहणार गवंडी यांच्या मदतीने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कापूस बियाणे विक्री करीत असल्याचं सांगितल्यावरून पोलीस स्टाफ व कृषी अधिकारी यांच्या टीमच्या मदतीने आरोपी नामे प्रवीण वासुदेवराव साखरकर वय 29 वर्ष राहणार गवंडी, रमेश सुखदेव लांजेवार वय 57 वर्ष राहणार गवंडी व किशोर रामराव वाटमोडे वय 49 वर्ष राहणार गवंडी यांच्या ताब्यातून प्रतिबंधित केलेले अनधिकृत कापूस बियाणे पाकिट संख्या 400 किंमत रुपये 5,16,750 रुपये, वाहन क्रमांक MH29 CB 2690 इको मारुती सुझुकी किंमत 5 लाख रुपये व वाहन क्रमांक MH02 AU 7592 मारुती स्विफ्ट किंमत 2 लाख रुपये असा एकूण 12,16,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून माननीय बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती बाभुळगाव यांनी दिलेल्या लेखी फिर्यादवरून आरोपितांविरुद्ध बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009, कापूस किंमत नियंत्रण कायदा 2015 व भारतीय न्याय संहिता कलम 318(4)(3)(5) अन्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्यातील आरोपितांना अटक करण्यात आली। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश बैसाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बाभुळगाव, पोलीस निरीक्षक LD तावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी, विजय लोखंडे, गणेश शिंदे, निलेश भुसे, दिनेश आहिरे, भूषण बिरे यांनी पार पाडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.